एक चित्रकार होता, गुरुचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरु व स्वतःच्या कलेवर त्याचा प्रचंड विश्वास होता, पण स्वतःवर त्याचा विश्वास फारसा नसावा. 3 दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले, पण आपले चित्र चांगले आहे का हा प्रश्न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला. त्यामुळेच एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली. मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्या जागी एक छोटीशी फुली मारा. लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. हे ऐकून गुरुने म्हटले, तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसेच चित्र परत काढून चित्रकार 2 दिवसांनी गुरूंकडे आला. गुरु त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली. मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर त्या बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा. ही पाटी लावून ते दोघे निघाले. संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हात देखील लावला नव्हता. 6-8 दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरु म्हणाले, फुल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की दुनियेच्या कोर्टात स्वतःला उभे करू नका. सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिल्यांदा स्वतःला विचारा. आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.